नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे आंबेगाव तालुक्यातील चास माऊली या गावामध्ये। मित्रांनो, पोपट्या केसरीचं भव्य नियोजन 2020 बैलगाडा शर्यत चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या घाटावर होणार आहे। मित्रांनो, आज घाटात आलोय। आज यात्रा कमिटी आपल्याला भेटलेली आहे। 28 जूनला भव्य बैलगाडा शर्यत 2020 बैलगाडा शर्यत टॉप पुणे नगर जिल्ह्यातील गाडी या घाटामध्ये पाहायला भेटणार आहे। आता घाटात आल्यामुळे यात्रा कमिटी भेटलेली आहे। गाडा मालकाला काय नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पाहुणे नमस्कार। नमस्ते, पहिल्यांदा तुमचा परिचय द्या। माझे नाव शरद काशीनाथ बारवे। पोपट्या केसरीचं नियोजन चास या घाटामध्ये 28 जूनला होणार आहे। तर यात्रेचं नियोजन सांगा। पोपट्या केसरी ही यात्रा का भरवली जाते? एक पोपट्या हा बैल मी एक 5-6 महिन्याचं वासरू घेतलेलं होतं। बंदीच्या काळामध्ये त्यांनी माझं नाव खूप म्हणजे चांगल्या हे केले, 1 नंबर मध्ये पळत होता बंदीमध्ये। त्याच्यामुळे खूप दिवसाची इच्छा होती माझी की पोपट्या केसरी यात्रा त्याच्या नावाने भरवायची आहे। त्याच्यासाठी आपण खूप दिवसाचा हा अट्टास होता माझा, ते योगायोगाने आता हे झालेलं आहे त्याचं। नितेश शेठ नमस्कार। कसं राहील एक पोपट्या केसरीचं नियोजन ते सांगा पहिला। शेखर भाऊ, सर्वप्रथम तुमच्या यूट्यूब चॅनलला आमच्या पोपट्या केसरीचं जे नियोजन चालू आहे चास माऊली या घाटामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झालात। सर्वप्रथम समस्त ग्रामस्थ चात आणि शरद भाऊ बारवे मित्र परिवाराच्या वतीने आपले सहर्ष स्वागत। या ठिकाणी पोपट्या केसरीचं येत्या 28 जूनला 1 दिवस 2020चं भव्य निमंत्रित असं आयोजन केलेलं आहे। ही केसरी एका सर्वसामान्य गाड्या मालकांनी भरवली आहे। काही गाड्या मालकांना आमच्या गावामध्ये संधी भेटणार नाहीये। ज्यांनी कोणी संपर्क केलेला आहे त्यांचे टोकन या ठिकाणी आम्ही 160 घेतलेले आहेत। 160च्या पलीकडे काही आमच्या गावातली गाडी आहेत आणि त्यांच्या काही नातेवाईकातून आणि रिलेशन मधून गाडी आहेत। तर आमचं मानस आहे की या ठिकाणी कमीत कमी 180 ते 190 गाडी घेऊन ही यात्रा चांगल्या अशा पद्धतीने पार करायची आहे। यासाठी सर्व गाडी मालकांनी आणि समस्त ग्रामस्थ चाच असतील, शरद भाऊ बारवे मित्र परिवार असेल, हे सगळेजण नक्कीच या ठिकाणी सहकार्य करणार आहे। त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे जिल्हा या नियमावलीमध्ये यात्रा पार पाडणार आहे। धावपट्टीचं नियोजन कसं राहील तुमचं यावेळेस? या ठिकाणी आम्ही गेल्या 1 वर्षापूर्वी लक्ष्मीनारायण यात्रा उत्सव 2020 आयोजित केली होती। या ठिकाणी पुणे जिल्ह्यामधून सगळे टॉपचे गाड्या मालक आले होते। आमचा घाट या ठिकाणी त्या वर्षी खूप चांगला वाजला होता, सगळ्यांना न्याय मिळाला होता। गाड्याला असन, निशाणा असन, रॅकचं आयोजन आणि नियोजन असन, हे अतिशय काटा झालं होतं। कोणाचाही गाडा आधीमध्ये आला नव्हता, सगळेजण नियमात आले होते गाडा मालक।
आणि 160च गाड्या आम्ही बाहेरचे घेतले होते. आमचा घाट हा 4:30 वाजता फायनल संपली होती आणि सगळ्यांचं बक्षीस वितरण हे आम्ही 1 नंबर गाडा आणि 2 नंबर गाडा हे घाटात वाटलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सिरियलचा इनाम वाटला होता. घाटाची धावपट्टी अतिशय सुंदर आहे, सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या गाड्या मालकांना माहिती. त्या 20 मध्ये आमचे दिवसभरातले 160 गाड्यांपैकी 54 गाडी 1 नंबर मध्ये झाले होते, उर्वरित गाडी 2 नंबर मध्ये झाले होते आणि 3-4 गाड्या असे टाइम आउट झाले होते. परंतु नियम अतिशय काटा होता, गाड्या आणि निशाण अतिशय काटा होतं. त्यामुळे धावपट्टी ही संपूर्ण पुणे जिल्ह्याला माहीत झालेली आहे की चास माऊलींची घाट म्हणलं काही इनाम म्हणून नाही, परंतु गाडा मालक घाटाची धावपट्टी आणि आमचं जे आळं आहे त्या संपूर्ण आळ्याला प्लाय आहे, त्याच्यामुळे बैलाला कुठं दुखापत होणार नाही, आळ्याच्या बाहेर बैल जाणार नाही. अशा पद्धतीची अतिशय सुरेख पद्धतीची यात्रा आणि ही पश्चिम पट्ट्यातली यात्रा आहे. या घाटामध्ये संपूर्ण आजूबाजूची जी आमची गावं आहेत ती सगळी गावं आल्यानंतर धावपट्टी सकाळी 10 वाजता फुल होती. हे सगळे पुणे जिल्ह्याला माहीत आहे आणि अतिशय काटा नियोजन होईल. गाडी मालकांनी देखील सहकार्य करायचं आहे. आयोजकांनी जे गाडी घेणं शक्य झालेलं आहे ते घेतलेले आहेत. गाडी मालकांना आपण कॉल केलेला आहे, कॉलवरून त्यांचे टोकन घेतलेले आहेत आणि पीडीएफ देखील फायनल होईल. उद्या संध्याकाळी आम्ही पीडीएफ त्या ठिकाणी सोडणार आहे. ज्यांचा कोणाचा गाडा त्या ठिकाणी आम्हाला घेता आलेला नसेल, समस्त ग्रामस्थ चास असन, संत ज्ञानेश्वर बैलगाडा संघटना चास असन, योगेश महाराज बारवे बैलगाडा संघटना असन, त्याचप्रमाणे शरद भाऊ बारवे मित्र परिवार यांच्या वतीने मी गाडी मालकांची दिलगिरी व्यक्त करतो की एकाच दिवसाची यात्रा असल्या कारणाने आम्ही या ठिकाणी तुमचं टोकन घेऊ शकलेलं नाही, परंतु भविष्याच्या काळामध्ये याच घाटावर मोठी अशी यात्रेचं आयोजन आणि नियोजन चास ग्रामस्थ करणार आहेत. त्यावेळेस मात्र पुणे जिल्ह्यातील संपूर्ण गाड्या असतील त्यांना आम्ही नक्कीच न्याय देऊ आणि सगळ्या गाडी मालकांनी आम्हाला या ठिकाणी आम्ही जे काही 180-190 गाडी घेणार आहे पीडीएफला ज्याप्रमाणे आपलं नाव असेल त्याचप्रमाणे गाडी घेऊन यायचे. अतिशय सुंदर अशी यात्रा आम्ही या ठिकाणी पार पाडणार आहोत. पावसाचं वातावरण आहे, कुठल्याही गाडीवाल्यांनी परस्पर आमचा टोकन इकडं करा, मागं करा, पुढं करा असं काही करायचं नाही. आपल्या नियमात जो टोकन येईल त्याच नियमात आपला गाडा घेऊन यायचा आहे. आणि आज या ठिकाणी चांगलं असं ऊन पडलेलं आहे. आमची अपेक्षा आहे शनिवारी आणि रविवारी देखील चांगलं असं ऊन पडन. घाटाची धावपट्टी अतिशय सुंदर केलेली आहे, ही गाड्या मालकांनी नोंद घ्यायची. ज्या ज्या गाड्या मालकांनी आपलं नाव दिलेलं आहे त्या सगळ्या गाड्या मालकांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हायचंय आणि या यात्रेमध्ये सहभागी होऊन आपल्या गाड्याचा आनंद लुटायचा आहे. रॅकचं नियोजन कसं चालेल? या ठिकाणी रॅकवर आमची पहिल्या यात्रेमध्ये देखील 2च मुलं होती, ह्या वर्षी सुद्धा 2च मुलं असणार आहे. त्याची बैलगाडा क्षेत्रामध्ये नाहीत, कुठल्याही गाडी मालकाला ओळखत नाही अशी 2 मुलं त्या ठिकाणी असणार आहे. आधीमध्ये कोणाचाही गाडा घेतला जाणार नाही, 1 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे 2 अशा पद्धतीची यात्रा होणार आहे. ब्रिजेश शेटराक माझे धुमाळ यांनी जी झेंडे आणि सुलतान केसरी भरावली त्यामध्ये गाडी मालकांनी चांगलं असं सहकार्य केलं. त्याचप्रमाणे साकुरे ग्रामस्थांनी चिम्या केसरी भरावली होती, तिथं देखील नियमात गाडीवाले आले आणि आम्हाला अपेक्षा आहे की पोपट्या केसरीच्या टोकन मध्ये देखील ज्याप्रमाणे टोकन येतील त्याच पद्धतीने गाडी मालक येतील. कारण गाडी मालकांना आम्ही टोकन दिले आहे ते देखील आम्हाला तितकं सहकार्य करतील. आणि या ठिकाणी आम्ही जी पीडीएफ येणार आहे ती पीडीएफच रॅकवर आणि अलाउन्सर मंडळींकडे देणार आहे, त्याच्या पलीकडे कोणाला देणार नाही. आधीमध्ये कोणी गाडा घालायचा प्रयत्न केला तर त्याची जी काही डिपॉझिट फी असेल किंवा टोकनवर खाडाफोड केली, आमच्या परस्पर कोणाला टोकन दिला तर त्याची टोकन फी रिटर्न दिली जाणार नाही, याची गाडी मालकांनी नोंद घ्यायची. धावपट्टी किती लावली जाईल अंदाजे? धावपट्टी आमची पहिल्या यात्रेला जी लक्ष्मीनारायण यात्रा उत्सवची जी 2020 झाली होती त्याच पट्टीमध्ये आम्ही जशा पद्धतीने हे लावली होती त्या आमचे आयोजक शरद भाऊ बारवे यांनीच ती धावपट्टी लावली होती एकट्याने. कुणी त्याच्यामध्ये लक्ष घातलं नव्हतं गाडी मालकांनी, परंतु तो घाट वाजला होता. त्यामुळे याही वर्षी ते स्वतः आयोजक जरी असले तरी ते त्यांच्या पद्धतीने धावपट्टी लावतील. गाडी मालकांना नक्कीच न्याय मिळेल याच्यात कुठली शंका नाही आणि घाट हा नक्की वाजन, सगळ्यांना न्याय भेटन एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. कांडाचा नियम काय राहील? या ठिकाणी कांड हे पहिल्या फेरीला 60 फुटावर राहील आणि फायनलला 50 फुटावर राहील आणि फायनलसाठी मात्र घाटाच्या राजापासून 15 बारा घेतल्या जातील, ही गाडी मालकांनी नोंद घ्यायची. निशाणावरती गडावरती कामकाज या ठिकाणी निशाण आणि घड्याळ हे आयोजक जर असले आमचे शरद भाऊ बारवे, हे अजून आमचं काही मिटिंग तशी झालेली नाही, परंतु भाऊंना जे योग्य वाटन आणि गावात जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असेल. घड्याळावरचा आणि निशाणावरचा जो माणूस असेल, जो कोणी असेल गावातला असेल किंवा तालुक्यातला असेल, तो योग्य तो निर्णय सगळ्यांना गाड्या मालकांना देईल एवढीच या ठिकाणी शाश्वती देतो. पाहुणा नमस्कार. नमस्कार, पहिल्यांदा परिचय द्या. माझं नाव मयूर जयवंत बारवे, राहणार चास. काय करसान गाडा मालकांना तुमच्याकडून आव्हान? प्रथमतः खूप लोकांचा आग्रह आहे आम्हाला का आम्हाला संधी द्या. ज्या लोकांना आम्ही संधी देऊ शकलो नाही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्या लोकांना संधी दिली त्यांनी सकाळी 6:30 वाजता ज्यांची टोकन आहेत, सकाळी लवकर 1 ते 20 6:30 वाजता रॅक खोलला जाईल.
आणि बरोबर 7 वाजता पहिला गाडा पळाला जाईल. यात कुठलाही बदल केला जाणार नाही. 7 वाजता 1 ते 20 गाडी ट्रॅकमध्ये नसतील तर त्यांना संधी दिली जाणार नाही. त्यांची टोकन फी रिटर्न करून त्यांचा यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान करून त्यांना घरी जावं लागेल. बक्षिसांचं स्वरूप काय आहे? पहिल्या प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये आणि फायनलला 51,000, 41,000, 31,000, 21,000, 11,000, 9,000, 7,000 आणि घाटाचा राजा अशी 1 ते 15 फायनलची बक्षीस आहे. आणि घाटाचा राजा एक 20 फुटाचं भव्य चषक ठेवलेलं आहे. तसेच एक आकर्षक बारीला पण एक भव्य चषक ठेवलेलं आहे. आणि फायनलचं ज्याची होईल त्याला दिली जाईल, सेपरेट दिली जाईल. कुठलाही टच पॉईंट वगैरे दिला जाणार नाही. ज्याची होईल त्याला दिली जाईल. घाटाचे वैशिष्ट्य काय आहे? प्रथमतः आमची चास आणि ठाकरवाडी संत ज्ञानेश्वर महाराज बैलगाडा संघटना असेल, त्याचबरोबर आमचं कुलदैवत चंपाषष्ठीचा जो उत्सव भरला जातो तो साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये असतो आणि दिवस अतिशय छोटा असतो. तर गेल्या वर्षी 217 गाडा आमच्या मुलांनी पळवला होता. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम ज्यांनी बजावलं होतं ते आमचे तरुण सहकारी असतील, संतोष बारवे असतील, योगेश महाराज बारवे असतील, शरद बारवे असतील, त्याच्यानंतर उत्तम शेठ बारवे असतील, सचिन बारवे असतील, धनेश चासकर असन, नितीन चासकर असन. ही लोक बैल झुपण्यापासून तर गाड्याचं नियोजन कसं करायचं, कांड कसं पुढं ओढायचं ह्या पद्धतीचं नियोजन करतात. त्याच्यामुळे 217 गाडा आम्ही त्यावेळेस पळवला जातो. आणि आमचा त्यावेळेस घाट 9ला चालून आम्ही 9 वाजता चालू करून 217 गाडा पळवला जातो आणि व्यवस्थित लाचचा गाडा अंधार पडायच्या आत फायनल ओळखली जाते. यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम कोण करत असेल तर आमचे चास आणि ठाकरवाडी जे तरुण वर्ग आहे, बैलगाडा मालक आहे, बैलगाडा संघटनेचे जेवढे पदाधिकारी आहे, जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी, हे सर्वजण त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने काम करतात. त्यामुळे आम्ही 217 गाडा पळवू शकलो. आणि ह्या घाटाचं दुसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आम्ही 20 भरवली होती लक्ष्मीनारायण यात्रा उत्सव. 130 गाडी निमंत्रित बोलवले होते, त्यामध्ये 10 गाडी गावची होते, असे 140 गाडा पळवला. त्या घाटात त्यावेळेस पक्ष आणि जलवा आला होता आणि त्यावेळेस त्यांचा भर चालू होता. तर त्यावेळेस त्यांना सेकंद तुटला नाही. हे घाटाचं वैशिष्ट्य आहे. धावपट्टी जेवढी सोपी दिसती तेवढी कठीण आहे. सेकंद तुटत नाही ह्या घाटाचं वैशिष्ट्य आहे. आणि राहिला प्रश्न ह्या पोपट्या केसरीचा, ह्या वर्षी पण धावपट्टी अतिशय कडक लावली जाईल. निर्णय अतिशय काटा दिला जाईल. कुठल्याही गाडा मालकावर, कुठल्याही बैलावर अन्याय होऊन देणार नाही. ही आयोजन कमिटीने जबाबदारी घेतलेली आहे आणि यामध्ये कुठल्याही बैलाला इजा होणार नाही. यासाठी आम्हाला काय प्रयत्न करता येईल ते प्रयत्न आम्ही आळ्यामध्ये करणार आहे. टोकनवरती जे नाव आहे त्या नावाप्रमाणेच बारी पुकारली जाईल का, कसं होईल? हा, त्याच पद्धतीने नाव पुकारलं जाईल. समजा मयूर जयवंत बारवे नावाने वारी असेल आणि नितीन चासकर जुगलबंदी एकदा झाली तर नितीन चासकरला 1 ते 60 गाड्या मळ्यात 1 ते 60 टोकन मध्ये बैल पळवता येणार नाही. एक बैल एकदाच झुकता येणार. एकदा बारी पडली का परत टोकन आणि कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या टोकन खाडाखोड करून या ठिकाणी बैल पळवता येणार नाही. जो कोणी या नियमांचं उल्लंघन करीन, बक्षीस वाटपाच्या टायमिंगला यात्रा कमिटीच्या लक्षात आणून देणाऱ्याचं स्वागत केलं जाईल आणि त्याला बक्षिसात पात्र धरणार नाही.